ब्रॉट टू यू बाय विगार्ड। बीएससीची बैठक झाली। या बैठकीत अधिवेशन कार्यकाळ आणि कामकाज काय असेल याच्यावरती चर्चा झाली आहे आणि हे अधिवेशन 27 तारखेपासून 12 तारखेपर्यंत प्रस्तावित आहे आणि एकूण कामकाज बघून पुढची रूपरेषा ठरवली जाईल। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। अनेक विषयांवरती महत्त्वपूर्ण विषयांवरती चर्चा करायची तयारी आणि मागणी दोन्ही विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षाकडून झालेली आहे आणि त्या अनुषंगाने राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे असे अनेक विषय हे 293चा प्रस्ताव किंवा विरोधी पक्षाचा प्रस्ताव, सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव, त्याचप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे त्या संदर्भात होणारी चर्चा, या सगळ्या विषयांवरती चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा घडवून राज्याच्या जनतेला न्याय द्यायचं काम विधिमंडळातनं होईल। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। लोकसभेवरती निवडून गेलेले आमदार आहेत, त्यांनी काही राजीनामा तुमच्याकडे दिला काय? काही किती संख्या आहे? लोकसभेवरती विधानसभेतले जे आमदार होते, जे लोकसभेवरती निवडून गेले आहेत, त्यापैकी माझ्याकडे जवळजवळ 5 आमदारांचा आतापर्यंत राजीनामा प्राप्त झालेला आहे आणि तो मी स्वीकारलेला आहे। नावं ते रेकॉर्डवरती आहेत, त्यामुळे माझ्याकडे 5 आतापर्यंत आले आहेत असं मला आठवत आहे। विरोधी पक्षनेत्यांनी हे अधिवेशन अजून वाढवावं एक हप्ता अशी मागणी केली होती नाही, एकूण चर्चेतनं सर्वांचं मत असं झालं की कामकाज बघितल्यानंतर गरज पडल्यास शेवटच्या आठवड्यात परत बीएससीची बैठक घेऊन जर वेळ वाढवायची गरज असेल तर वेळ वाढवली जाईल अशी तयारी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांनी शासनाकडनं मांडण्यात आली। देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, उपमुख्यमंत्री, पण अजित पवार मात्र नव्हते उपस्थित, काय कारण? नाही, अजितदादा हे काही कारणास्तव आज मुंबईत नव्हते, त्यामुळे त्यांनी मला यापूर्वीच कळवलेलं की ते उपस्थित राहू शकणार नाहीत आणि त्यामुळे मी त्यांना परवानगी दिलेली। अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 27 तारखेपासून जूनच्या ते 12 तारखेपर्यंत चालू असेल। नाही, 29 तारखेला शनिवार येतो। सहसा शनिवार रविवारी कामकाज आम्ही करत नाही, पण यंदा 29 तारखेला शनिवार असूनही कामकाज करायचा निर्णय घेतला गेलाय। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।